दोघांना चान्स दिला होता म्हणजे आता तिसरा कुठे की काय? काय तिसरा आता येईल तर आपण करू. होय का? दुसरं नसतं तर तिसरा. पुन्हा नाही तर पावसाळा येतो ते महाडमध्ये वादळ वारा आहे, खड्ड्यात पाणी आहे, सगळं काय गोष्टी आहेत. बरोबर काय पण जी मदत यायला पाहिजे ती मदत आतापर्यंत येई नाही. मतदारांचं खरं म्हणणं आहे. लोक आपली फार मनमोकळी मतं व्यक्त करतात. आणखीन इथं येऊयात. तुमच्या गप्पा चालू आहेत, मलाही गप्पा मारायची इच्छा झाली तुमच्या बरोबर. बोला ना. बोललंच पाहिजे आहे की नाही? बघा बरं, तुम्ही आता मूळ महाड रहिवासी. ओके. किती वर्षापासून राहता महाडमध्ये? 35. बघा 45. 3 तप झाली काकांना. हो. आहे की नाही काका? महाड बदललं का? आहे भरपूर बदलत चाललंय, डेव्हलप होत चाललंय. म्हणजे लोकसंख्या वाढत चालली, विसावापर्यंत बंगले बिंगले होत चाललेले आहेत. पण मग पावसाळ्याचा त्रास? तो महाडमध्ये प्रॉपर आहे. आम्ही हायवेला राहतो. हा. तिथं काय तसा प्रॉब्लेम अजून तरी नाहीये. महाडमध्ये होतो लोकांना त्रास दरवर्षी. होय ना? कधी येईल पाणी कधी नाही सांगता येत. नेहमीची येतो पावसाळा. नेहमी बघा ना, नेहमीची येते निवडणूक. आली पुन्हा 5 वर्षांनी निवडणूक. आली. आता मतदानाचा हक्क बजवायचा आपल्याला. बजवायचाच आहे. हा, एकीकडे तटकर आहे, दुसरीकडे गीते. हा. काय म्हणायचं मग? काय मूड आहे? नाही आता काही झालं तरी कमळाची गरज असल्यामुळे हा, ते आम्हाला मग तटकरीत भारी पडतील. होय ना? 100%. तटकरींनी काम केलं नसेल, केलं असेल, काय नेमकं? आज रोजी कमळासाठी मतदान करायचं ते. हे एक आणखीन एक मतदार आपल्याला प्रवासात भेटतात की जे पक्षाकडे पाहून, चिन्हाकडे पाहून मतदान करतात. होय की नाही? बरोबर. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं. हा काका, मारूयात गप्पा. मारूयात गप्पा. ह्यांनी जे सांगितलं तेच मत आमचं आहे. बस, काकांनी माझ्या पुढल्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या अगोदरच त्यांचं उत्तर देऊन टाकलेलं. वा वा, धन्यवाद. कमलाशिवाय ह्या आता याच्यामध्ये हा, भारताला हिंदुत्वाला पर्याय नाहीये. बर. त्यामुळे कमळ पाहिजे असं तुमचं कमळ म्हणणं. पाहिजे. कमळ फुलणार असं तुमचं म्हणणं. खरंच हिंदू जनता ही समाजाचे आता प्रतिष्ठित आलेले आहेत त्यांना पण विचारा. होय का? बरोबर, हरकत नाही. तुम्ही बघा, प्रतिनिधी म्हणून बोललात. सगळ्यांचं मत व्यक्त झालं. वा वा वा. चला या पुढे येऊया, पुढे आहे. बॉर्न टू राईड आहे की नाही? काय लिहिलंय? बॉर्न टू राईड. क्या बात आहे. मग राईड कुठपर्यंत जाते? राईट खूप पुढपर्यंत जाते, कुठपर्यंत? एकदम शेवटच्या टोकापर्यंत. वा, काय संकेत भाऊ? काय मूड आहे सध्या? काय म्हणतो, तटकरी कोणाला पाहिजे? तर एक मिनिट आम्ही येतो तुमच्याकडे. चला येतो. काय मूड आहे सध्या? ते मूड व्यक्त करत नाहीत. या दादांकडे जाऊ. दादा, हा या, तुमचा प्रश्न काय होता? विचारा. तटकरी कोणाला पाहिजे? कोणाला पाहिजे? जनतेला पाहिजे का कोणाला पाहिजे? कोणाला पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे? जनतेला तर नको आहे ना. हा? जनतेला हवाय का? काय कामं काय आहेत? काय केले काम? काय मग तेच विचारतोय, कामं काय केली? काय केले हे विचारतो. तुम्ही दोघं नुसतं नाव वटाने लक्षण खोटा. हा, तेच तर म्हणतोय, तेच विचारतोय ते. हा. मग कामं तुम्हाला काय पाहिजे ती सांगा, ते विचारायला पहिला आले. रस्ता करा गारपटले. आज मुंबई गोवा हायवे आज एवढी वर्ष रखडलेला आहे. खासदाराचं काहीच काम नाहीये त्याच्यात. बर, व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. बस तुमचा प्रश्न मत आहे ना? बरोबर. बस 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 बस. थँक्यू. थँक्यू. प्रश्न विचारतात, उत्तरे देऊन टाकतात. मंडळी आहे ही अशी रायगडमधली सगळी मंडळी. चला जाता जाता तुम्हालाही विचारून घेऊ, काय मूड आहे सध्या? सध्या ठीक आहे सर. ठीक आहे मूड. हा. गरमीचा मूड काय सांगणार? इलेक्शनचा मूड काय? हा, इलेक्शनचा मूड. इलेक्शनचा मूड आता बघूया. हा, आपले उद्धव साहेब ठाकरे त्यांचा उमेदवार आला पाहिजे. हा, त्यांचा उमेदवार कोण आहेत आला त्यांचे पाहिजे उमेदवार? आणि आपल्या याची होय ना? देशाची सुधारणा झाली होय ना? पाहिजे. वा वा. नमस्कार. मला तुमची हेअरस्टाईल फार आवडली बो. एकदम बेस्ट आहे हेअरस्टाईल. हा, माझी हेअरस्टाईल पण आवडली. हा, मला कुणीकडे जायचं तुम्हाला माहिती आहे काय? हा, तुमच्या सारखी माणसं भेटली, हा, आम्हाला लई बरी भेटली. हा, राज्याला येईल काय? हा, अहो तो बिरमान पाहिलं हा. ना, मला कसं वाटतंय. मी ऐकतं त्याच्या कोणाला नाही. हा, आता मला बोलाय वेळ नाही. हा. मला दुसऱ्या गावात जायचं. हम्म. माझा लई महत्वाचं टाइम कॅन आय गो? हा. आय एम व्हेरी हॅपी बिकॉज लुक ॲट युअर माईक वा वा, तुम्ही खूप छान बोलता. उत्तम मिमिक्री करता तुम्ही. इथला मूड काय? जरा निळू भाऊंच्या आवाजात इथला मूड काय इलेक्शन मधला? आपल्याला इलेक्शनचं काम विचारायचं नाही. हा, 2 टाइम खायचं काम करायचं. बस 2 टाइम खायचं आणि काम करायचं. मंडळी आहेत हे रायगडवासी. हा, आणि आपण चांगलं राहिल्यानंतर चांगलं बस, बस. होते. सगळी आपलीच माणसं आहेत. सगळी आपलीच माणसं आहेत. तर असा हा रायगड मधला मतदार जो आपली वेगवेगळी मतं व्यक्त करताना दिसतो. मार्केटमध्ये आपण फेरफटका मारला, टळटळीत असं ऊन आहे, आपल्याला देखील घाम फुटलेला आहे. माझे विजय संदीप पवार देखील माझ्याबरोबर या सगळ्या मतदारसंघांचा प्रवास करत आहेत.
मंडळी, यानंतर आपण थेट जाणार आहोत आपल्या शोच्या चौकटी, जिथे असतील एकीकडे विरोधक, जिथे एकीकडे असतील सत्ताधारी, आणि एकूण रायगड लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला का, झाला असेल तर त्याबद्दलचे दावे प्रतिदावे केले जातील आणि आपलं म्हणणं मांडलं जाईल आणि त्यातनंच आपल्याला लक्षात येईल एकूणच रायगड लोकसभा मतदारसंघाचा मूड महाराष्ट्राचा. मंडळी, हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडला ओळखलं जातं आणि त्याच रायगडमधल्या महाडमध्ये आज आपण बाजारपेठेतल्या सर्वसामान्यांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद केला आणि त्यांचा मूड काय एकूण या मतदारसंघातला तो आपण जाणून घेतला. आता एक क्षणाला मी आलेलो आहे माझ्या शोच्या चौकटीमध्ये. हेच ते महाड आहे जिथं चौदार तळ्याचं फार मोठं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. मोठमोठ्या मंडळींनी रायगड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. संसदेत जाऊन या मतदारसंघाचा आवाज उठवला, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि तोच आवाज जो आहे तो दोन्ही बाजूने दिसून येतोय. महाविकास आघाडीकडनं पुन्हा एकदा आहेत ते अनंत गीते, ते 4 टर्म खासदार राहिलेले आहेत, शिवाय 6 टर्म खासदार राहिलेले आहेत, ते 6 टर्म खासदार राहिलेत, माफ करा, आणि शिवाय ते केंद्रीय मंत्री देखील राहिलेले आहेत. आणि पुन्हा एकदा महायुतीकडनं विद्यमान खासदार सुनील तटकरे हे रिंगणामध्ये आहेत आणि वंचितचा देखील या ठिकाणी उमेदवार आहे, ज्याबद्दल आपण बोलूच, कारण तो देखील एक महत्वाचा फॅक्टर ठरेल. चला, माझा पहिला प्रश्न आहे की का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. 40 सेकंद बोला. गीते साहेबांचा चेहरा या मतदारसंघामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. बरं, गीते साहेबांनी गेल्या 6 टर्ममध्ये खासदार म्हणून काम करत असताना, केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना देशाचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. देशामध्ये आज जे आपण इलेक्ट्रिक व्हेकलचं धोरण बघतो, हे धोरण मुळात गीते साहेबांनी आणलं आणि मग नंतरच्या काळामध्ये ते गडकरी साहेबांनी त्याला पुढे नेलेलं आहे. त्याच पद्धतीने देशामध्ये जे इलेक्ट्रिक ग्रीडचं सेपरेशन झालं, ते इलेक्ट्रिक ग्रीडचं सेपरेशन होत असताना ते केंद्रामध्ये मंत्री होते. महाराष्ट्रामधनं गेलेला कुठलाही कागद तो माझ्या मातीतला आहे हे समजून ते काम करण्याची भावना त्यांनी 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये दाखवलेली आहे आणि त्यामुळे रायगडच्या जनतेला आपला प्रश्न सोडवणारा नेता, खऱ्या अर्थाने संसदेमध्ये आपली बाजू मांडणारा नेता तिथं निवडून द्यायचा आहे. म्हणून जनता गीते साहेबांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून देईल असा विश्वास आम्हाला. बरं, ठीक आहे, चला, क्या बात आहे, जोरदार, दोन्ही बाजूनी जोरदार सुरुवात होते. चला ताई, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की का आम्ही पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना निवडून दिलं पाहिजे. अनंत गीते साहेब हे 30 वर्ष रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 2 वेळा ते केंद्रीय मंत्री देखील होते. मागच्या वेळेस ते केंद्रामध्ये उद्योगाचे कॅबिनेट मंत्री होते, परंतु कॅबिनेट मंत्री असताना देखील त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांसाठी, कोकणातील युवकांसाठी एकही उद्योग ते आणू शकले नाही. त्याच्याच विपरीत आमचे तटकरे साहेब हे 5 वर्ष खासदार आहेत. 5 वर्ष खासदार असताना साहेबांनी जे मतदारसंघामध्ये विकास कामं केली आहेत, ती 30 वर्ष गीते साहेबांनी विकास कामं जी केली त्याच्यापेक्षा कित्येक पटीची आहेत, हे आम्ही आज खात्रीनिशी त्या ठिकाणी सांगू शकतो. त्याही पुढे जाऊन कोकणातील नेतृत्व करत असताना रायगडच्या जनतेला 24 तास उपलब्ध असणारं नेतृत्व कोणतं, ते आदरणीय तटकरे साहेबांचं आहे. आम्हाला जर कुठली समस्या आली रायगडकरांना, तर आम्ही सुतारवाडीला जाऊन त्या ठिकाणी साहेबांना सांगू शकतो आणि तिचं समाधान करू शकतो. परंतु गीते साहेब कुठे राहतात हे आमच्यासारख्या सामान्य रायगडकरांना माहीतच नाहीये की ते कुठे राहतात म्हणून. ज्या वेळेला पूर आला, महाडमध्ये महापूर आलं, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी लोकांना खायला अन्न नव्हतं, कपडे नव्हते घालायला, अशा भीषण परिस्थितीमध्ये गीतेसाहेब कुठे दिसलेच नाही. त्याही पुढे जाऊन ज्या वेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं, त्यावेळेला गीतेसाहेब पण कुठे दिसले नाही. अशा सर्व संकटकालीन परिस्थितीमध्ये तटकरे साहेब आमच्या ठाम पाठीशी उभे राहिले, म्हणून आमचं मतदान हे तटकरे साहेबांना त्या ठिकाणी असणार आहे. त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये असे गाव, वाडे, खेडोपाडी सगळ्याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत. विकास आहे, विकासाच्या मुद्द्यावरती आदरणीय तटकरे साहेबांनाच निवडून दिलं पाहिजे अशी रायगडची जनता म्हणते. बरं, विकासाच्या मुद्द्याला घेऊन केलेल्या कामाबद्दल मी स्वतंत्र प्रश्न घेतो. बोला, का वंचितचा उमेदवार आम्ही निवडून दिला पाहिजे. वंचितचा उमेदवार याच्यासाठी आपण निवडून दिला पाहिजे की माझ्यासमोर तटकरे साहेब आणि गीते साहेब उभे आहेत. तटकरे साहेबांना या ठिकाणी गीते साहेबांकडून सांगितलं जातंय की महाराष्ट्रामध्ये जर भ्रष्टाचारी नेते कोण असतील तर त्याच्यामध्ये तटकरे साहेबांचं नाव त्या ठिकाणी अव्वल स्थानी पण येतंय आणि राष्ट्रवादी म्हणते की गीते साहेबांना त्या ठिकाणी गीते साहेबांचं काम दाखवा आणि 2000 रुपये मिळवा, ही राष्ट्रवादीची मागची घोषणा होती आणि राष्ट्रवादीने त्यांना निष्क्रिय खासदार म्हणून जाहीर केलंय. आम्हाला ह्या दोघांवरही टीका करायची गरज नाही, एकमेकांवर टीका करतायत. वंचितनी जो उमेदवार दिलेला आहे हा PhD अपियर उमेदवार दिलेला आहे, एक महिला उमेदवार दिलेला आहे, सावित्रीचा लेख पारितोषिक मिळालेला उमेदवार दिलेला आहे आणि स्वच्छ चेहरा आम्ही रायगडला दिलेला आहे. आणि आमचा वंचितचा उमेदवार याच्यासाठी आम्ही दिलेला आहे
की रायगडमध्ये ज्या MIDC आहे त्या MIDC मध्ये जो ह्या दोन्ही पक्षांनी मिळून जो MIDC मध्ये गुंडगिरी चालू केलेली आहे, ही गुंडगिरी आम्ही थांबवण्यासाठी आम्ही वंचितचा उमेदवार दिलेला आहे. बरं, ठीक आहे. त्यामुळेच आपापले उमेदवार जे आहेत ते निवडून दिले गेले पाहिजे. इथलं राजकीय समीकरण जर आपण लक्षात घेतलं तर 3 शिंदे गटाचे आमदार आहेत, एक राष्ट्रवादी, एक भाजप आणि दुसरा जो आहे तो अर्थात असे एकूण इथलं राजकीय समीकरण जे त्याचं बलाबल जे त्या ठिकाणी दिसून येत आहे. अशा वेळी पुढला प्रश्न मी घेतोय, फार महत्वाचा आहे, ज्याला घेऊन मला असं वाटतं तुम्ही बोलायला हवं, तुम्ही मंडळींनी जोरकसपणे बोलावं. ताई मला सांगा, विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली त्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. विद्यमान खासदारांनी जसं की लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या होत्या रेल्वेच्या त्या माणगाव सारख्या ठिकाणी थांबत नव्हत्या, अशा लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या थांबण्याची व्यवस्था आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून झाली. त्यासोबतच जो आपला मुंबई गोवा हायवे आहे त्या हायवेचा प्रश्न देखील कित्येक वर्ष प्रलंबित होता, तो प्रश्न देखील गडकरी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी केलं. त्यासोबतच आपलं जे मेडिकल कॉलेज आहे ते जिल्ह्याला अलिबाग येथे देण्याचं काम आदरणीय तटकरे साहेबांनी केलं. त्याही पुढे जाऊन गावागावाड्यातील जे काही विकास काम आहेत ती सर्व विकास कामं आदरणीय साहेब करतात. त्यासोबतच मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचं काम देखील साहेब करतात. आणि त्यासोबतच त्याही पुढे जाऊन आमच्या तरुणांसाठी जर शिक्षण क्षेत्रात कुणी उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर ती द ग तटकरे महाविद्यालयाच्या माध्यमातून तटकरे साहेबांनी केली. त्यामुळे आज खेडोपाड्यातील विद्यार्थी हा शिकत आहे, ते फक्त आणि फक्त साहेबांमुळे शिकत आहे. सर्वांगीण विकास कसा केला जातो हे तटकरे साहेबांच्या कामाकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. ठीक आहे, चला याबद्दल कोण बोलताय, बोला. हा, याच्याबद्दल मी बोलतो. त्यांनी सांगितलेला मुंबई गोवा हायवे, बर, मला कळलंय इथनं आपण पुढचा कार्यक्रम करायला पनवेलला जाणार आहोत. बरोबर. मग तुम्ही मला संध्याकाळी फोन करून सांगायचं मुंबई गोवा हायवे किती सुस्थितीत आहे. माझा प्रवास सुखकर होईल ना. हा, म्हणजे तुम्हाला मी आधीच सावध करतोय की एकदा तुम्ही वाकण टाकलत की जन्नत की सर. बर. आणि मग या पद्धतीनेच गडकरी साहेबांनी आणि तटकरे साहेबांनी 5 वर्ष काम केलं का? रस्त्याची अवस्था कोकणकरांनी याबद्दल किमान 1000 आंदोलनं केली असतील किमान. आणि कोकण मुंबई गोवा हायवे हा ज्वलंत प्रश्न गेले 17 वर्ष तसाच्या तसा आहे. तटकरे साहेब 5 वर्ष खासदार जरूर असतील, पण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी होती की पनवेल ते इंदापूर हा हायवेचा टप्पा जो गेले 18 वर्ष बारगळलाय तो झाला पाहिजे होता. या 18 वर्षाच्या काळापैकी 14 वर्ष साहेब सत्तेत होते, ते तो हायवे करू शकले नाहीत. राहतो प्रश्न त्यांनी शिक्षणाबद्दल सांगितलं. एक उदाहरण सांगा ज्याच्यात रायगड जिल्ह्यातल्या मुलांना शिक्षणाचं दालन खुलं. कमर्शियल कॉलेजेस काढली म्हणजे शिक्षण सुरू झालं. आपण बाटू म्हणतो तंत्रशास्त्र विद्यापीठ जे लोणेरला आहे. तुम्ही उत्तर द्या ना, तुम्ही द्या ना उत्तर. बरं ठीक आहे, तुमचा प्रश्न ना. बरं ठीक आहे, तुमचा प्रश्न. मला एक सांगा, 6 टर्म ना, बरोबर ना? 6 टर्म अनंत गीते खासदार राहिले, 2 टर्म मंत्री राहिले. बरं, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी काय केलं? या दोन मिनिटं आता तुमचं झालं ना, तुमचा प्रश्न विचारला ना. JSW रत्नागिरीचा प्लॅन कुणी आणला? गीते साहेब. ऐका, जे विक्रम इस्पात ही कंपनी त्या ठिकाणी गडबला होती, ती रॅपअप झाली होती. ती JSWनी टेक ओव्हर करताना अग्रीमेंट होत असताना अवजड उद्योग मंत्री म्हणून गीते साहेबच होते. तुम्ही हे नाकारायचं असेल तर पुराव्यानिशी नाकारा, मी पुराव्यानिशी बोलतोय, बरोबर आहे. हे वाजपेयींच्या काळामध्ये बंद पडत आलेली IPCL त्या ठिकाणी रिलायन्सच्या माध्यमातून चालू ठेवून रायगड जिल्ह्यात बंद पडत आलेली कंपनी त्या ठिकाणी रिलायन्सच्या माध्यमातून चालू ठेवून त्याही वेळेला गीते साहेबांनी त्या सगळ्या कामगारांना सामावून घेण्याची भूमिका, हे जे खऱ्या अर्थाने खासदारांनी करायची कामं होती ना, तीच गीते साहेबांनी केलेली आहे. जी खालच्या स्तरावरती नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य या सदस्यांनी किंवा खासदारांनी करायची कामं, ह्यातली तफावत या मंडळींना माहित आहे.
खासदारांनी तिथं संसदेत काम करायचं असतं. रस्ते करण्यासाठी नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत ना. काय कामं केली तर ऐकलं ना. बरं तरी गेल्या टर्मला का खासदारांना नाकारण्यात आलं, म्हणजे अनंत गीतेनं नाकारण्यात आलं? आता मी त्याच्या आधी मी पहिलं म्हणतोय, आमच्या भगिनींनी जो आता मुद्दा मांडला की तटकरे साहेबांनी इथे आमच्या बेरोजगारांसाठी रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला. महाड MIDC आहे, दाटावची MIDC आहे, त्यानंतर तिथं पाताळगंगाची आहे. एवढा सगळ्या MIDC असताना सुद्धा आमच्या इथला स्थलांतराचा प्रश्न इथं आजही तसाच आहे. आमच्या इथले स्थानिक तरुण हे आजही मुंबई पुण्यामध्ये जात आहेत नोकरी धंद्यासाठी. आज इथे येणारं जे रोह्यामधलं जे बल्क ड्रग पार्क होतं, जे मोठा प्रोजेक्ट होता, तो इथे येणार होता. तर त्यांच्या स्वतःच्या रोहा या त्यांच्या राहत्या ठिकाणी येणार होतं, पण ते सुद्धा ते इथं जाताना थांबवू शकले नाही. तुमचं शहर एका वर्षाने म्हणजे आता काही वर्षांनी पेन्शनरचं शहर म्हणून ओळखलं जाईल. आता ही अशी दुर्दैवी बाब आहे. आता काय कोण जबाबदार याला आमचे खासदार, कारण देशाची पॉलिसी मेकिंग करण्यासाठी खासदार असतो. मला सांगा, मी तुमच्या प्रवक्त्यांच्या शेजारी उभे राहून तुम्हाला प्रश्न विचारतोय. 6 टन तुमचे खासदार होते ना, मग का हे उद्योग ते थांबवू शकले नाहीत? का स्थलांतर तुमच्या जिल्ह्यातलं थांबलं नाही? मी काय म्हणतो, 6 टर्म त्यांनी केलेल्या कामाचीच पोचपावती होती म्हणून 6 वेळा ते निवडून आले. ते निवडून काय देत होती जनता? रायगडची जनता ही सुज्ञ आहे. तर त्यांनी मागच्या वेळी केलेली चूक ही सुधारतील आणि यावेळी पुन्हा एकदा गीते साहेबांना विजयी करतील. बरं ठीक आहे, चला ठीक आहे. त्यांनी केलं नाही, तुम्ही का केलं नाही? मुळामध्ये पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. ज्या माणसाने आम्ही 30 वर्षाचा कालखंड सोडून देतो, त्यातला 10 वर्षाचा कालखंड पकडतो. ज्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिले जे 5 वर्ष ते केंद्रामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून होते, कॅबिनेटचे ऊर्जा मंत्री असताना सुद्धा रायगडमध्ये आणि त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 10-10, 12-12 तास लोड शेडिंग चालू होतं. पण ते गीते साहेबांना करता आलं नाही. ज्या वेळेला अजितदादा पवार आणि तटकरे साहेब हे राज्यामध्ये मंत्रिमंडळात आल्यानंतर पहिलं लोड शेडिंग जे थांबलं असेल ते अजितदादांमुळेच थांबलंय, हे नाकारून चालणार नाही. मला एक सांगा, संबंध राज्यातलं लोड शेडिंग संपलं का? लोड शेअरिंग कमी करण्याचा जो मुद्दा होता, लोड शेडिंग संपलेला नाही. कारण मागणी आणि पुरवठा ह्याच्यामध्ये तफावत आहे. जी माणसं आज 30-30 वर्ष केंद्रामध्ये खासदार म्हणून काम करतात, त्यांनी किती वेळा आपल्या ऊर्जेचा विषय तिथं मांडला हो? ते स्वतः ऊर्जा मंत्री असताना त्यांनी काय नेमके केलं? कंपन्यांचा विषय हा फार वेगळा आहे की त्यांनी एकही कंपनी, म्हणजे आता हे जे म्हणत असतील की आमच्या लोकांच्या ज्या इथले जे तरुण आहेत, ह्या तरुणांना जावं लागतं बाहेर, ह्याला पूर्णपणे जबाबदार गीते साहेब आहेत. त्याचं कारण असं की त्यांनी त्यांच्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये एकही काम, मी त्यांना चॅलेंजनी सांगेन की त्यांनी एक कंपनी आणली. यांनी आता जो IPSLचा विषय